एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला समजलंच की आम्ही निघालो आहोत. आम्ही पोचलो इकडे 5:10ला. सॉरी तो कुठे पोचलो ते सांगितलंच नाही. आम्ही आलो बँगलोरला, बट दिस इज नॉट अवर डेस्टिनेशन. आमचं डेस्टिनेशन दुसरं आहे. आम्ही पुढचे 5 to 6 डेज आम्ही म्हैसूर उटी एक्सप्लोर करणार आहोत. माझ्यासाठी हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे. सनी एकदा उटीला येऊन गेलाय, पण ते पण लहानपणी जेव्हा आय गेस स्कूलमध्ये होता तेव्हा. सो तर तेव्हाचं त्याला किती आठवतंय मला नाही माहिती. सो असं आम्हाला डेस्टिनेशन हवं होतं जिथं मस्त थंडगार वातावरण असेल. म्हैसूर इज लाईक सेम जसं मुंबईचं क्लायमेट आहे ना तसं. म्हणजे आम्ही मी थोडंसं रिसर्च केलं त्याच्यावरनं मला कळलं, आणि उटीला बऱ्यापैकी थंडी आहे. रादर आत्ता बँगलोरला उतरल्यावर पण जी थंडी आहे ना, बापरे. म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर आम्ही जसे आलो एवढी थंडी वाजायला लागली. मी नव्हती एक्सपेक्ट करत की एवढी थंडी असेल, बट स्टील आम्ही एकदम लाईक प्रॉपरली कपडे घातलेले म्हणून आम्हाला काही वाटलं नाही. एनिवेज आमची फ्लाईट लँड होणार होती 4:10ला, पण जी झाली 5:10ला. खूपच डिले झालं. म्हणजे एवढे सगळी लोक वैतागलेली ना, कारण ऑलरेडी 2:15ची फ्लाईट डिले झालेली 3:10ला, आणि मग ती अजून डिले होऊन 3:40ला टेक ऑफ झालं फ्लाईटचं, आणि ती लँड झाली 5:10. आम्ही आमचे बॅगेज घेतले, आणि एकदम ना सगळं आमचं एकदम स्मूथली आतापर्यंत चाललंय. लाईक पहिले आम्हाला असं होतं की आम्हाला कॅब कसं मिळणार, म्हणजे किती वेळात येईल माहीत नाही, एवढं मॉर्निंगला सुद्धा. सो आम्ही आमचे जे फ्लाईट्स आहेत ना ते मेक माय ट्रिपवरनं बुक केलेले आहेत. आता ह्या टूरचे जे पण बुकिंग्स आहेत ते वेगवेगळ्या ॲप लाईक साईट्सवरनं केलेत, कारण जिथे आम्हाला रिजनेबल कॉस्टला जो देत होता त्याच्याकडनं केले. सो मेक माय ट्रिप वॉज एक चांगलं होतं. आम्हाला आमचे जे टायमिंग्स आहेत ते सुटेबल होते मेक माय ट्रिपवरती, आणि म्हणून आम्ही त्याच्यावरनं बुकिंग केली. अँड लँड झाल्या लगेच आलं की तुम्हाला जर कॅब हवी असेल तर बुक करा तुम्ही. विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये कॅब लगेच येईल. म्हणजे आपण युजली जे ओला उबर वगैरे करतो ना, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं लोकेशन टाका आणि फेअर चेक करा. तर मी फेअर चेक केलं, आणि ते आलं 642 जिथे आम्हाला पोचायचं होतं. आणि तेच मी ओलावर चेक केलं तर 980 रुपीज होतं सनीच्या मोबाईलवर. माझ्या ह्याच्यावर तर 1000 रुपीज येत होतं. सो मेक माय ट्रिप चांगली डील देत होता. काही म्हणजे काही पैसे न घेता आपण रिझर्व करू शकत होतो. असं नाही की तुम्हाला प्रायर काय पैसे पे करायचे वगैरे, असं काही नाही. आणि लगेच लाईक विदिन 5 का 10 मिनिट्समध्ये कॅब एक्झॅक्ट त्या लोकेशनला होती जिथे आम्ही होतो, आणि एकदम स्मूथली आम्ही पोचलो आमच्या ज्या डेस्टिनेशनवर आम्हाला पोचायचं होतं. सो बेसिकली ही जी टूर आहे ती आम्ही सेल्फ ड्राईव्ह, म्हणजे जसं आम्ही लास्ट टाईम राजस्थानची ट्रिप केलेली, आम्ही झूमवरनं कार बुक केलेली, सेम तसंच यावेळेस केले. त्यावेळेस सनी एकटा ड्रायव्हर होता, यावेळेस 2 ड्रायव्हर आहेत. मी मध्ये मला म्हणजे जिथे थोडंसं असं काय म्हणतात इझी पाथ असेल ना तेव्हा मी सुद्धा ड्राईव्ह करेल असं मला सनीने सांगितलेलं आहे. एनिवेज आमची ट्रिप आहे ती स्टार्ट झालेली आहे. आम्हाला जी झूम कार युजली कसं असतं, तुम्ही बुक केल्यानंतर ना तुम्ही ज्या लोकेशनवर आहे तिथे कार घेऊन येतात. जे पण ओनर किंवा त्यांचं कोण मॅनेज करत असेल ना झूम कार च्या थ्रू, ते लोक येऊन तुम्हाला कार देऊन जातात. लास्ट टाइम आम्ही जेव्हा राजस्थानला केलेला तेव्हा जो ओनर होता तो स्वतः येऊन आम्हाला देऊन गेलेला. यावेळेस एवढं परफेक्ट आहे ना त्यांचं काम. ह्यावेळेस तो जो ओनर आहे ना त्याने आम्हाला सांगितलेलं की या लोकेशनवरनं तुम्हाला कार घ्यायची आहे, आणि खूप अर्ली मॉर्निंग होतं ना, लाईक आमची फ्लाईट काहीतरी 4ला पहिले लँड होणार होती आणि आम्ही 5ला घेणार होतो. एवढं सकाळी तो कसा ट्रॅव्हल करेल असं मला पण मनात आलेलं. बट हे ॲप एवढं कन्व्हिनियंट आहे ना. आम्ही त्या लोकेशनवर पोचलो, त्याने एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं, त्या लोकेशनवर पोचलो ॲप थ्रूच.
आम्ही त्याची गाडी अनलॉक केली आणि त्यांनी चावी गाडीच्या आतमध्ये ठेवलेली. द मोमेंट आम्ही ती गाडी अनलॉक केली लगेच ती गाडी ओपन झाली आणि मग आम्ही आतमध्ये बसलो. सगळं काही त्यात सगळं तुम्हाला ॲपवर येतं. पहिले आपल्याला पूर्ण गाडी आपण चेक करू शकतो कुठे काय काय डेंट आहे की नाही सगळं. म्हणजे इन केस जर तुम्हाला असं वाटलं की हा त्याच्या साईडनं काय मिस झालं त्याने ऑलरेडी ॲपवर टाकलेलं असतं की माझ्या गाडीला इकडे लागले. पण जर आपल्याला पण काही अजून वेगळा डेंट दिसला तर आपण ते सुद्धा अपलोड करू शकतो. सगळं काही लाईक क्लिनिंग वगैरे 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 सगळं तुम्ही ह्याच्यात मेन्शन करू शकता. ह्याचं फक्त एक असतं की ते पेट्रोल नाही तुम्हाला भरून देत. लाईक फक्त काहीतरी 2 ते 3 किलोमीटर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तेवढं पेट्रोल असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेट्रोल टाकायचं आहे. ह्यात नाहीसा आमची झोपलेली आहे आणि इवन फास्टॅग सुद्धा आम्हालाच ह्यावेळेस रिफिल करायचं. लास्ट टाइम जे होतं ते त्यानेच रिफिल केलेलं. एनिवेज ठीक आहे. आणि आम्ही जी कार बुक केलेली आहे ती आहे सनीची फेवरेट, म्हणजे आमची जी आहे होंडा सिटी तीच आम्ही बुक केलेली आहे. सेम टू सेम मॉडेल बुक झाली आहे. म्हणजे सनीचं असं होतं की आपल्याला नाही माहिती रोड्स कसे असणार आहेत. लाईक उटीला जाण्याचे रोड्स कसे असणार आहेत. म्हैसूरपर्यंत वी नो की ते लाईक नॉर्मल असतील पण उटी कसं थोडंसं हिल स्टेशन आहे ना म्हणून नाही माहिती. म्हणून तो बोलला की आपण अशीच गाडी घेऊ की जी कन्व्हिनियंट असेल आणि फॅमिलियर असेल आणि आपल्याला आपण यूज टू असू. म्हणून मला लकीली होंडा सिटी मिळाली आणि आता जेव्हा आम्ही बसलो तेव्हा मला कळलं की सेम डिट्टो आमच्या गाडीसारखी आहे. सो तुम्ही जेव्हा पण जर तुम्ही इनकेस झूम बुक केलं तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही कार बुक करू शकतात. लाईक 8,000 पासनं कार बुक होतात. पण मग ते कारची साईज ते सगळं काही मॅटर करतं. आमचे बॅग्सच एवढे मोठे आहेत की आम्हाला मोठीच कार घ्यावी लागते. आम्ही लास्ट टाइम राजस्थानच्या वेळेस घेतलेलं आम्हाला खूप अनकम्फर्टेबल झालेलं ते एका पॉईंटवर कारण बॅग्स वगैरे आमचे नव्हते राहत. बट आता होंडा सिटी आहे म्हणून काही स्ट्रेस नाही आहे. आणि प्लस ते पण की मॉडेल कधीचा आहे त्याच्या बेसिसवर सुद्धा कारची कॉस्ट डिफर करते. सो आता होंडा सिटी झूमवर खूप सारे आहेत. सो अकॉर्डिंग टू दॅट कॉस्ट लाईक डिफर करत होती. एनिवेज आता हे सगळं थोडीफार तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता आम्ही निघालो आहोत इकडनं. आता वाजले आहेत 7:15 like 7:20 आणि इकडनं म्हैसूर आहे 4 hours डिस्टन्सवर. मी जनीला तेच म्हणले की आपण रिलॅक्स होऊन जाऊ, जास्त आपल्याला घाई नाहीये. वाटलं तर थोडं थांबू, थोडं फ्रेश होऊ, थोडं पाहिजे तर नॅप सुद्धा घेऊ. सो एनिवेज पुढचे व्लॉग्स अमेझिंग असणार आहेत. यू पीपल स्टे ट्यून आणि मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये किती लोक म्हैसूर उटी फिरून आला आहात आणि काही असं तुम्हाला असं वाटत असेल की मी ही जागा बघावी आणि किंवा आम्ही बघायला हवंय तर ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. माझ्या आयटनरीमध्ये ते ॲड नसेल तर आम्ही नक्की त्या लोकेशनवरती जाऊ. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. येस, आता वाजले आहेत दुपारचे 3 वाजले आहेत. आम्ही आता फ्रेशन अप झालोय, मस्त आराम केला आहे आणि आता निघालो आहोत. काल रात्री एरोप्लेनमध्ये आणि जरा असं वाटलं फक्त एरोप्लेनची एक फेरी मारणार आणि मग घरी जाणार. तिला काही आयडिया नाही. ती ऑल टुगेदर एकदम असं दुसऱ्या दुनियेत उठली असं तिला वाटलं. अँड आता मी मस्त रेस्ट केला. मी युजली ना जिथे पण जातो आम्ही रेस्ट नाही करत, लगेच इमिडिएटली नाही करत, पण आज आम्हाला फार गरज होती. आणि आपण कुठे आता सकाळी आपण कुठे गेलो आणि
आपण काकाचे नवीन गाडी गेलो आपण आणि आपण नवीन हाऊस मध्ये गेलो होतो गाडी. तिचं असं म्हणणं आहे की आम्ही झूम कार घेतलेली आहे आणि आम्ही हॉटेलमध्ये आलो तर तिच्यासाठी तिला आम्ही सांगितलं नवीन काकांची गाडी आहे ना तिला खराब नाही करायचं, अजिबात त्यात काही सांडवायचं नाही असं आम्ही तिला इन्स्ट्रक्शन दिले. एनिवेज सो मस्त आराम झालेला आहे आणि पहिल्या आता सर्वात आधी पेटपूजा करणार आहोत. सकाळी सुद्धा छानसं असं डोसा आणि काय म्हणतात सांबार एकदम छान मस्त एक हॉल्ट आम्ही घेतलेला तिथे खाल्लं एक रॅन्डमली. सो चला काही प्लॅन्स आहेत. बुक आपली रेडीच असते. या बुकमध्ये आतापर्यंतचे जेवढे टूर आम्ही प्लॅन केलेले आहेत ते सगळे मी यात लिहिलेले आहेत. सो अशा प्रकारे एक म्हैसूर उटीचं आयटनरी बनवला गेला आहे. कोणत्या प्लेसला व्हिजिट करायचे, डिस्टन्स किती आहे आमच्या हॉटेलपासनं, एंट्री फी किती आहे, सगळं काही लाईक टायमिंग्स किती आहे सगळं मेन्शन केलं. कोणत्या डेला बंद असतं ते सुद्धा, म्हणजे सतत शोधायची गरज नाही. एव्हरीथिंग इज रेडी. सो आता आमच्या इकडनं आम्हाला आता टाइम आता वाजले 3, इथे 5:30-6 पर्यंत लास्ट आहे प्रत्येक साईट सीइंगचं. सो आम्ही 2 गोष्टी जे जवळ आहेत ते प्लॅन केलेले आहेत. पण पहिले पेटपूजा आणि मग जिथे जाणार आहोत ते तुम्हाला समजेलच. सो पीपल स्टे ट्यून, लेट्स गो. फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनला. म्हणजे हा नव्हता आमचा डेस्टिनेशन, ऑन द वे आम्हाला मिळालंय बॉम्बाट टिफनी. आहा आहा. सो आम्ही जिथे राहतो ते आहे गॅलोर इन आणि तिकडनं हे लाईक काहीतरी 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर असेल. बाहेरनं असं आम्हाला अजिबात नव्हतं वाटलं की एवढं छान फूड मिळेल तिथे, बट खरंच अप्रतिम होतं. आणि आम्ही लाईक आता इथे आलो तर मग इकडचंच क्युझिन खायचं असं आम्ही ठरवलं त्यावेळेस. का आम्ही खूप मोठी रिस्क नाही बोलता येणार, बट रसम वगैरे खाल्लेलं आहे. बट मग ते आपल्या इथे खाल्लंय. इथे कसं त्यांचं एकदम ऑथेंटिक. आणि कधी कधी खूप असं होतं की आपल्याला आवडतंच असं नाहीये. इवन खूप लोकांना इकडचं सांबार, डोसा, इडली नाही आवडत. आपल्या इकडची पद्धत थोडीशी नाही बोलली तरी वेगळी आहे सांबार करायची. बट आम्ही जी ती थाळी खाल्ली ती थाळी तुम्ही पाहिली किती मोठी आहे. आपल्या इथे त्या थाळीचं तर हमखास 550-600 असे घेतील. इथे ती फक्त 99 रुपीजला थाळी होती आणि आम्ही फुल. नायसासाठी दाल खिचडी ती पण मस्त होती, त्याची पण कॉस्ट काहीतरी 140 रुपीज. म्हणजे 500च्या आत, म्हणजे 330 रुपयाचा आमचा फक्त बिल झाला. जास्त गरम होतं. म्हणजे माझं बोलण्याचं तात्पर्य हे आहे की एवढं ते यम्मी होतं आणि परफेक्ट मील होतं. लाईक पोट भरलं आमचं. त्या एका थाळीमध्ये आम्ही दोघांनी शेअर केली ती थाळी आणि त्याच्यावरती त्यांनी जे पुरणपोळी ठेवलेली. हा सनी, पुरणपोळी खूपच टेस्टी. गाईचं तूप, एकदम साजूक तूप, ते कशावर माहिती का, पुरणपोळीवर, पापडवर, आणि काय लागत होतं. ज्यूस आहे ना तो वॉटरमेलन त्यांच्याकडे वॉटरमेलन ज्यूस वाली ही. बट हा मस्त लंच झालेला आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, मी असं शब्दात नाही बोलू शकत. एवढं छान आमचं असं पोट आता भरलेलं आहे. अँड नाव वी आर रेडी टू एक्सप्लोर. आणि मी नाही खाल्लं बाती.
आयसाने सगळं मिक्स केले. रस्सम भात, सनी इकडे इकडे लेफ्ट, रस्सम भात आणि दाल खिचडी. म्हणजे दाल खिचडी पण वेगळी होती, त्यात मटार, फ्लावर, गाजर, शिमला मिरची असं सगळं, पण मस्त होती. म्हणजे एकदम एकदम. आणि आणि मला असं वाटतं अनलिमिटेड होतं वाटतं काही गोष्टी, लाईक सांबार वगैरे, कारण ते सतत येऊन विचारत होते मला सांबार हवंय. फक्त ज्यांना थाळी आहे ते नाही, पण जे इवन इडली खातायत किंवा डोसा खातायत ना, त्यांना सुद्धा परत परत ते सांबार पण येत होते. कोणता लेटर आहे? तू सांग. तू सांग. एन फॉर N for नायसा. E. आमची थोडीशी दाल खिचडी राहिली, आम्ही ती पण पार्सल घेतली. तर त्यांनी आम्हाला जाताना मला विचारतात तुम्हाला रायता पण देऊ का पार्सल, आणि आमचा रायता संपलेला, मीच संपवलेला तो. एवढं मस्त वाटलं आम्हाला. चला आता आम्ही चाललो झूला, आणि आता झू इकडनं 14 मिनिट्स आम्हाला दाखवतो आहे. 5:30 वाजेपर्यंत झू ओपन आहे, आणि असं म्हणतात की एकदा तुम्ही झू मध्ये गेला तर 2 hours लागतात झू पूर्ण कम्प्लीट करायला. झूच्या बाजूलाच कारंजी लेक, आय गेस इफ आय एम नॉट रॉंग, मी प्रोनाऊन्स बरोबर कधीच कारंजी लेक, ते सुद्धा त्याच्या बाजूलाच आहे. पण त्याचं टायमिंग सुद्धा साधारण तेवढंच आहे. कोणता लेटर आहे? सी. C नाहीये. मग काय काय? तू सांग. तू सांग. तू बनवते आणि मलाच विचारते. E. ईची वरची दांडी, मधली दांडी कुठे? E for elephant. Let's go. I'm bicycle. सो आम्ही आलो आता झूला. झूचं पार्किंग खूप लांब आहे, त्याची एंट्री फी 70 रुपीज आहे गाडी पार्क करायला. आणि आता आम्ही ऑटोमध्ये बसून चाललो, जे 60 रुपीज घेतात. सो इट्स अप टू यू, तुम्हाला चालत जायचं तुम्ही चालत पण जाऊ शकतात. पण ते ॲक्च्युली आम्ही येतानाच पाहिलं कुठल्या कुठे आणि कुठे पार्किंग त्यांनी केली आहे. चलो, एक्साइटेड. आणि झूच्याच बाजूला अंडर वॉटर ॲक्वा अंडर वॉटर वर्ल्ड हे सुद्धा आहे. सो आम्ही तिथे पण जाऊ, दाखवूच तुम्हाला. आणि बॉट पण जायचा बॉटमध्ये. बोटचं बंद होईल बाबू तोपर्यंत, ट्राय करू आपण. हा. आणि फायनली आम्ही पोहोचलो. आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजलं की खूप गर्दी आहे. खूप स्कूल्सचे स्टुडंट्स आलेले झू बघायला. सनी गेला तिकीट काढायला, आणि तिकीटचे चार्जेस सुद्धा खूप मिनिमल होते. अडल्टचे 100, किड्सचे 50, जे 5 ते 12 वर्षाच्या मध्ये होते ते, आणि 5च्या बिलो जे होते ते फ्री. तुम्ही इलेक्ट्रिकल कारमध्ये सुद्धा फिरू शकतात. अडल्टचे 200 रुपीज घेतात, आणि किड्सचे 150, आणि सिनियर सिटीजनचे सुद्धा 150. आणि त्यानंतर आम्ही सगळे बर्ड्स बघायला लागलो, ॲनिमल्स बघायला लागलो. नायसा तर खूपच खुश झाली, कारण जे ती तिच्या बुक्समध्ये बघते ते आता ते प्रत्यक्षात तिथे सगळं दिसत होतं. तिने लायन पाहिलं, टायगर पाहिलं, चित्ता पाहिलं, हिप्पोपॉटमस पाहिलं, रायनोसेरस पाहिलं. सगळे ॲनिमल्स तिला जे आवडतात ते सगळे ॲनिमल्स तिने पाहिले. मंकी पाहिलं. ती तर खूपच खुश होती. नंतर आम्ही पोहोचलो ॲक्वा वर्ल्ड अंडर वॉटर इथे, जे की झूच्या खूप जवळ आहे. ह्याचं एक्सटिरियर बघूनच एवढं मस्त वाटत होतं ना. आतमध्ये एंटर केल्याच त्यांनी पहिले नायसाची हाईट बघितली. हाईट अनुसार तुमच्या किड्सचं तिकीट निघेल की नाही हे ते बघतात. सो नायसाचं तिकीट 150 रुपीज होतं, आणि अडल्टचं तिकीट 200 ईच असं होतं. आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटत होतं. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे
फिशेस तुम्हाला बघायला मिळतील, बट त्यांचं जे मेन अट्रॅक्शन होतं ते होतं अंडर वॉटर, जे तुम्हाला त्या थोड्याच वेळात बघायला मिळेल. वेल नोन ओरिजिनल मैलारी डोसा, इफ आय एम नॉट रॉंग, मी जर बरोबर प्रोनाऊन्स करत असेल तर तो आम्ही उद्या ट्राय करणार आहोत, कारण आज तो 1:30 वाजताच बंद झालेला आहे, नाहीतर डेली तो 10 वाजेपर्यंत असतो. सो त्याचं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पण आता आम्ही चाललो आहोत सिटी पॅलेस, म्हैसूर पॅलेस, तिथे आम्ही चाललो, कारण संध्याकाळी तिथे लाइटिंग बघण्यासारखे असते आणि आतमधलं उद्या आम्ही ते फिरणार आहोत. आमची नायसा का रडते, कारण ना काय तिने बॉल घेतलं आणि मग ती बॉल बरोबर रिक्षात खेळत बसली है ना, आणि मग तो बॉल पडला. सो इथे जर तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने सुद्धा फिरू शकतात. प्लस इथे बाईकवाला सिस्टम सुद्धा आहे, बाईक तुम्ही रेंटवर घेऊन सुद्धा फिरू शकतात आणि ऑटो सुद्धा फिरू शकतात. 50-60 रुपीज असं घेतात. सो असं नाही आहे की गाडीच पाहिजे. आता आम्ही पण एका जागेवर गाडी पार्क करून ऑटोने फिरत होतो, बट छान वाटलं, म्हणजे नायसा बरोबर आम्ही सुद्धा एन्जॉय केलं. सो आम्ही एका पार्किंगमधनं निघालो आणि दुसऱ्या पार्किंगमध्ये आलो. म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं की तो पॅलेस एवढा जवळ होता. अननेसेसरी आम्ही त्या पार्किंगमधनं काढली. हा ऍक्च्युली म्हणजे हार्डली 6 मिनिटं, म्हणजे मला वाटतं 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवरच. आणि मग आम्ही पॅलेसच्या इथे पोहोचलो. बाहेरूनच पॅलेस एवढा सुंदर दिसत होता, पण गर्दी खूप सारी होती, म्हणजे खूप सारे लोक ती संध्याकाळची जी लाइटनिंग आहे ती बघायला आलेले, साऊंड अँड लाईट शो बघायला आलेले. आम्हाला असं सांगितलेलं की 7 वाजताचा शो आहे, बट आय डोंट नो, त्या दिवशी शोच नव्हता वाटतं. बट जी लाइटिंग केलेली ती खरंच खूप सुंदर दिसत होती. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल या पॅलेसला तर तुम्ही सकाळी 10 ते 5:30च्या मध्ये येऊ शकतात आणि संध्याकाळच्या टायमाला हे जे लाइटिंग आहे हे एन्जॉय करू शकतात. खूप सारे फोटोज काढू शकतात. अडल्टची एंट्री फी आहे 100 रुपीज पर पर्सन आणि चिल्ड्रनचे जे 10 ते 18च्या मध्ये आहेत त्यांचे 50 रुपये आणि बिलो 10 इयर्स आर फ्री. बट नक्की व्हिजिट करा. संध्याकाळचा टाइम तर खरंच खूपच सुंदर होतं आणि एवढे छान आम्ही फोटोज काढलेत, इवन रील सुद्धा काढले, जे तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. आम्ही जेवायला चाललो आहोत हॉटेल RRR. मी सुद्धा जेव्हा हे सगळं बघत होती तेव्हा मला हे समजलं की हॉटेल RRR मध्ये बेस्ट नॉनव्हेज फूड मिळतं. अँड सो आता आम्ही तिकडे चाललो आहोत.
कारण आमचं ऑलमोस्ट झालेलं आहे. खूप तिथे गर्दी होती, नायसा सुद्धा झोपलेली आणि तिला खांद्यावर घेऊन आम्हाला पॉसिबलच नव्हतं. तरी बऱ्यापैकी फोटो आणि रील आम्ही काढलेत, म्हणजे जेवढं आम्हाला जमलं तेवढं. बट ते जे व्ह्यू होतं ना ते खूप अमेझिंग होतं. जेव्हा तुम्ही ॲक्वा वर्ल्डला जाल तर तिथे स्नो वर्ल्ड सुद्धा आहे, त्याचा तुम्हाला हवं आहे तर तुम्ही कॉम्बो पॅकेज घेऊ शकतात. पण आम्ही फक्त ॲक्वा वर्ल्डचं घेतलं. आणि हे जे मैसूर पॅलेस आहे तिथे आता फ्लावर अरेंजमेंट शो ते सुद्धा आहे. लाईक फ्लावर्स वेगवेगळ्या शेप्स मध्ये ते फ्लावरनी त्यांना डेकोरेट केलेलं आहे. ते आम्हाला नाहीच जमलं जायला. आम्ही तर जिथून जातो ना तिथून तो मैसूर पॅलेस दिसतोय आणि एवढं सुंदर दिसतंय ना. हे बघा तुम्हाला आता बरं थोडंफार ड्रीमलँडला गेलं. तुम्हाला आवडतं ड्रीम राईड. सो हॉटेल RRR म्हैसूर आम्ही ट्राय केलं फायनली. आम्हाला दोघांना सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीचा आहे माहितीये का, की आम्ही इकडे येऊन त्यांचं क्युझिन खातोय. असं नाहीये की आम्ही आपलं फूड लाईक आपण असतो ना युजली आपण आपलं जे कम्फर्ट फूड आहे ते शोधत असतो. जसं की आता नॉर्थ इंडियन बोला किंवा म्हणजे आपल्याला जे युजली आवडतं. बट इथे येऊन त्यांचं ट्राय करण्यात एक वेगळीच मजा. सकाळी पण आम्ही मस्त त्यांचं ते थाळी खाल्लं, ते पण भारी होतं. ह्याचं पण आम्ही एक बिर्याणी मागवली, एक प्लेट, आणि ती आम्हाला दोघांना सफिशियंट झाली. पण मी आता जेवढं इकडे पाहिलं ना प्रत्येकाने एक प्रॉपर आम्ही सगळं बाकी खाल्लं. नायसाने पण खाल्लं आणि चिकन बिर्याणी होती. अँड गरम मसाले त्यात खूप सारे होते म्हणून थोडीशी ती स्पायसी होती. नाहीतर आपण जे युजली चिकन पुलाव बनवतो ना तसा टाइप मध्येच आहे ते रेसिपी. फायर पाहिजे होतं हिला. आणि आम्ही दुसरं मागवलं स्टार्टर, हे काय म्हणतात आपण काय मागवलं रे, चिकन चिली. जे चिकन चिली अजिबात आपल्यासारखी नव्हती, थोडीशी वेगळी होती. पण त्याची क्वांटिटी एवढी कमी, लाईक मोजून 3 पीस होते त्यात, मोजून 3 पीस एवढूशा ह्याच्यात. आणि थोडंसं कॉस्टली वाटलं मला, 275 रुपीजला. आपल्या इथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे लाईक 275 रुपीजला कितीतरी क्वांटिटी मिळते. मे बी इथे पण बाकीच्या रेस्टॉरंट्समध्ये मिळत असेल, पण ह्या रेस्टॉरंटमध्ये ते मला काही एवढं आवडलं नाही कारण ती चिकन चिली अजिबात नव्हती. पण त्यांचं जे बिर्याणी स्पेशालिटी आहे ना ते तुम्ही नक्कीच ट्राय करा. एवढूसा मेनू कार्ड आहे त्यांचा आणि प्रत्येकाची कॉस्ट 275, 265, 295 असंच आहे. इवन व्हेज सुद्धा आहे. सो नक्कीच ट्राय करू शकतात. पॅलेसच्या इथेच आहे, किती जवळ आहे बघते, खूपच जवळ आहे. म्हणजे बॅकसाईड पॅलेसच्या बॅकसाईडलाच आहे RRR हॉटेल. तुम्ही ह्याच्यावरती टाकलं तर तुम्हाला मिळेल. आता पण आमचं बिल काहीतरी 460 एक्झॅक्ट 460 झालं. आणि आपण कुठे गेलो फिश बघायला. अजून मी खेळणी घेतला. अजून आपण नाश्ता करायला सगळीकडे गेलो. आणि आपण बोटमध्ये नाही गेलो. आम्हाला हॉर्स राईड पण करायची होती, टांगा गाडीत पण बसायचं होतं. पण त्याचे त्यांनी 2,500 सांगितले, जे आम्हाला अजिबात वर्थ नाही वाटले. म्हणजे नाही, ऍक्च्युली ते सगळीकडेच आहे आपल्या इथे. म्हणजे इव्हन मुंबईला सुद्धा हीच कॉस्ट. हा ओके. हा प्रेम वाजले आहेत 9 पण नाही, 5 मिनिटं आहेत अजून 9ला. बट आज आमचं थोडंसं ट्रॅव्हलिंग मध्ये लाईक काल रात्रीपासून ट्रॅव्हलच करतो आम्ही, म्हणून आम्ही आता विचार करतो की परत आम्ही जातो हॉटेलवरती आणि थोडंसं रिलॅक्स होतो. जर प्रॉपर आज झोप मिळाली तर मग उद्याचा दिवस आम्ही जेवढं प्लॅन केलेलं आहे ते सगळं काही फिरू शकतो. सो आजच्या पुरता हे एवढंच होतं. तुम्ही कधी पण म्हैसूर प्लॅन केलं तर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या
जागा सांगितल्या तिथे येऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकतात. मी फक्त सजेस्ट केलंय आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या जागा आहेत. लाईक म्हैसूरमध्ये खूप काही गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. सँड म्युझियम आहे, रेल म्युझियम आहे, खूप सारे. पण आमच्याकडे आता दिवस पण आम्ही काही जास्त दिवस इथे नसणार आहोत म्हैसूरमध्ये, बट जेवढं आमच्याकडे पॉसिबल होतं तेवढं आम्ही कव्हर करू आणि तेवढं तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. आणि मिनी व्लॉग्स सुद्धा येतील. मिनी व्लॉग्स थोडंसं आय ट्राय की व्लॉग्स पेक्षा थोडंसं ते वेगळं असायला पाहिजे. सो चला मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. म्हैसूर पार्ट 1 लाईक डे 1. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह अँड जस्ट लुक ॲट दिस ब्युटिफुल व्ह्यू. जेवढा फिरतो ना हाच व्ह्यू दिसतोय आणि मस्त वाटतंय ते. बाय.